प्रेज द लॉर्ड सगळ्यांना. प्रभूची स्तुती असो. सुंदर अशा दिवसासाठी परमेश्वराला धन्यवाद. आणि यावेळेस आपण हनन्या आणि सफीराच्या स्टोरीमधून परमेश्वराचं वचन पाहणार आहोत. आणि माझं नाव सोनाली जेम्स सदनकर आहे. मी मुंबईतून आहे. आणि यावेळेस आपण हनन्या आणि सफीराची स्टोरी पाहूया. प्रेषितांची कृत्य याचा 5वा अध्याय आणि वचन 1 ते 11 आपण पाहणार आहोत. हनन्या नावाचा कोणी एक इसम व त्याची बायको सफीरा यांनी आपली मालमत्ता विकली. मग त्याने आपल्या किमतीतून काही भाग बायकोच्या संमतीने मागे ठेवला व काही भाग आणून प्रेषितांच्या चरणी ठेवला. तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी व जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरकवले आहे? ती होती तोवर तुझी स्वतःची व विकल्यावर तुझ्या स्वाधीन नव्हती काय? हे करण्याचे तुझ्या मनात तू का आणलेस? तू मनुष्याशी नव्हे तर देवाशी लबाडी केली आहेस. हे ऐकताच हनन्याने खाली पडून प्राण सोडला आणि हे ऐकणाऱ्या सर्वांना मोठे भय वाटले. नंतर तरुणांनी उठून त्याला गुंडाळले व बाहेर नेऊन पुरले. मग असे झाले की सुमारे 3 तासांनी त्याची बायको आली. तेव्हा झालेले वर्तमान तिला समजले नव्हते. पेत्र तिला म्हणाला, मला सांग, एवढ्यालाच तुम्ही जमीन विकली काय? तिने उत्तर दिले, होय, एवढ्यालाच. पेत्र तिला म्हणाला, प्रभूच्या आत्म्याची परीक्षा पाहण्यास तुम्ही संगनमत का केले? पहा, ज्यांनी तुझ्या नवऱ्याला पुरले त्यांचे पाय दाराशीच आहेत. ते तुलाही उचलून बाहेर नेतील. तेव्हा लागलेच त्याने त्यांच्या पायाजवळ पडून प्राण सोडला. आणि तरुणांनी आत येऊन तिला मेलेले पाहिले व बाहेर नेऊन पुरले. तिच्या नवऱ्याजवळ तिला पुरले यावरून सर्व मंडळीला व हे ऐकणाऱ्यांना मोठे भय वाटले. या ठिकाणी हनन्या सफीरास त्यांच्या मालमत्तेतून काही गोष्टी घेऊन आलेल्या आहेत. त्यांची संपूर्ण मालमत्ता त्यांनी विकलेली आहे. आणि त्या वेळेमध्ये, त्या दिवसांमध्ये बरेचसे लोक जे नवीन विश्वासूमध्ये येत होते ते विश्वासणाऱ्यांना बघून, विश्वासणाऱ्यांच्या जीवनातल्या गोष्टी बघून, देवाला देण्याची कृती बघून हनन्या सफीराने सुद्धा काय केलेलं आहे, तर स्वतःची मालमत्ता विकून देवाच्या कार्यासाठी, देवाच्या गौरवासाठी त्यांनी मालमत्ता दिलेली आहे. आणि त्यांची इच्छा आहे की त्यांनी देवासाठी अर्पण करावं. आणि हे अर्पण ते घेऊन आलेत. परंतु ते अर्पण करत असताना त्यांच्या मनामध्ये जे काही विचार आलेले आहेत, सांसारिक विचार त्यांच्या मनामध्ये आले आणि त्यांनी त्या विचाराशी एकत्रित मन केलेलं आहे. ती मालमत्ता त्यांचीच होती. ती मालमत्ता ठेवून घेण्याचा आणि देण्याचाही अधिकार त्यांचा होता. त्यामुळे त्यांनी त्यातले थोडेसे काढले असते तरीसुद्धा त्याच्याशी देव रागावले नसते. परंतु त्यांनी काय केलेलं आहे, न विचार करता, न बोलता, न याजकाशी वार्ता करता त्यांनी वेगळं काढून ठेवलेलं आहे. परंतु पवित्र आत्म्याबरोबर बोलत असताना त्यांच्या मनामध्ये आलेल्या विचारांचा त्यांनी विचार केलेला नाही. त्यांच्या हे लक्षात आलं नाही की ते पवित्र आत्म्याच्या संगतीमध्ये जात आहेत, पवित्र आत्म्याच्या सानिध्यामध्ये जात आहेत. पूर्वीचे लोक ज्यावेळेस पवित्र स्थान, अतिपवित्र स्थान आणि अंगण या 3 भागामध्ये पूर्वी फक्त याजकच जात होते आणि ते त्या ठिकाणी काय करायचे, अर्पण करत होते. परंतु या समयामध्ये त्यावेळेस जर कोणी याजक जर आतमध्ये त्याचा प्राण गेला तर त्याचं प्रेत रश्मीने बाहेर ओढून काढलं जात होतं. परंतु या नवीन करारामध्ये आल्यावर, कृपेच्या काळात आल्यावर आपण काय बघतो की नियम अजून कठीण झाले आहेत. आपण पवित्र आत्म्याशी कुठल्याही जागेवर, विशेष करून पवित्र आत्म्याच्या संगतीमध्ये, देवाच्या मंदिरामध्ये किंवा याजकांच्या सोबत आपण खोटं बोलू शकत नाही. आणि त्यांच्याकडून ही काय झालेली आहे, चूक झालेली आहे की त्यांनी विचारपूस केली नाही, त्यांच्याशी वार्ता केली नाही आणि त्यांनी स्वतःशी मनामध्ये विचार केला. काढून ठेवण्याचा अधिकार त्यांना होता. काढून ठेवले असते तरीसुद्धा ते त्यांचेच होते आणि त्याच्याबद्दल देवानं नक्कीच त्यांना शिक्षा केली नसती किंवा याजकाशी जरी वार्ता केली असती तरी ते त्यांना उपयोगात आलं असतं. आणि ते त्या ठिकाणी म्हणत आहे की ती होती तोवर तुझीच स्वतःचीच व विकल्यावर तुझ्या स्वाधीन नव्हती काय? हे करण्याचे तुझ्या मनात तू का आणलेस? म्हणजे ती होती तेव्हा पण तुझ्याच हातात आहे आणि विकल्यावर त्याचे आलेले पैसे सुद्धा तुझ्या हातामध्ये आहेत. प्रार्थनापूर्वक तुला किती द्यायचे जर तू ठरवलं असतंस तर चाललं असतं. परंतु
मनुष्याशी नव्हे तर देवाशी काय केलेली आहे, लबाडी केलेली आहे. आणि हे जेव्हा ऐकलंय त्यांनी की आता मी काय केलं आहे, माझ्याकडून काय झालेलं आहे, तर माझ्याकडून देवाच्या आत्म्याशी लबाडी झालेली आहे. आणि ते त्यांना काय झालं, भीती वाटली मोठी. आज लोक पवित्र आत्म्याला भीत नाहीत. मंदिरात, घरामध्ये किंवा विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये वागत असताना त्यांना पवित्र आत्म्याची भीती वाटत नाही. एखादं वाक्य पवित्र आत्म्याबद्दल बोलताना, कारण वचन सांगत आहे की तुम्ही पित्याबद्दल बोला, पुत्राबद्दल बोला, परंतु पवित्र आत्म्याबद्दल काय करू नका, उलट बोलू नका, कारण त्याची शिक्षा ही होणार, त्याची क्षमा होणार नाही आपल्याला. आणि या गोष्टीचं भय आपल्या प्रत्येकाला असायला पाहिजे. आज जगातले लोक पूर्णपणे पवित्र आत्म्याशी वेगळे होत आहेत. त्यांना फक्त एवढंच वाटतंय की मी आणि येशूकडे मी जे काही मागणार आहे, जे काही करणार आहे, आणि ते मला सगळं मिळालेलं आहे. मी कृपेच्या काळात जगत आहे, मला सगळं सोपं झालेलं आहे. परंतु नाही, जुन्या काळामध्ये ज्या प्रकारे एक स्त्री जर व्यभिचार करत असेल, एखादी व्यक्ती जर व्यभिचार करत असेल, तर तिला डायरेक्टली दगड मारून टाकण्याची जी शिक्षा होती ती त्या ठिकाणी होती. परंतु नवीन करारामध्ये आल्यावर आपल्यावर अजून जास्त कडक नियम होतात की त्या ठिकाणी प्रभू सांगत आहे की तुम्ही कृती करणं वेगळं, पण तुम्ही डोळ्यांनी पाहिलं तरीसुद्धा तो व्यभिचार आहे. आणि मग असे झाले की सुमारे 3 तासांनी त्यांची बायको आत आली, तेव्हा तिला झालेले वर्तमान समजले. पेत्र तिला म्हणाला, मला सांग, एवढ्यालाच जमीन विकली काय? तिने उत्तर दिले, हो, एवढ्यालाच. पेत्र तिला म्हणाला, प्रभूच्या आत्म्याची परीक्षा पाहण्यास तुम्ही संगनमत केले आहे काय? एवढ्याच किमतीला तुम्ही जमीन विकली काय? तर होय, कारण पती पत्नी उत्पत्तीमध्ये सांगितलेलं आहे की पती पत्नी एक शरीर, एक प्राण होतील. ते दोघं आईवडिलांना सोडून एक शरीरानं, एक जीवनानं ते लोक राहतील. आणि एकत्र राहत असताना त्यांचे विचार, त्यांचे निर्णय एक असतील. आणि हा त्यांचा निर्णय या ठिकाणी काय केलेला आहे, त्रासदायक झालेला आहे. तो त्यांना संपवण्या इतका दूर गेलेला आहे. आपण बऱ्याच वेळेला निर्णय घेतो, परंतु पत्नीने घेतलेला निर्णय पतीला सांगितल्याच्या नंतर पतीनं त्याच्यावर विचार करणं, प्रार्थनापूर्वक त्याला उत्तर देणं खूप गरजेचं आहे. कुठलाही विचार घेण्याआधी दोघांनी परमेश्वराच्या चरणाजवळ येऊन प्रार्थना करणं, परमेश्वराला ते सांगणं आणि त्यांच्याकडून उत्तर मिळवणं हे गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण नवीन करत वाचतो की तुमच्यामध्ये जर काही वाद असतील, विवाद असतील, तर ते तुम्ही काय करा, याजकांच्यापर्यंत घेऊन जा, तुमच्या वडिलांपर्यंत घेऊन जा आणि त्याच्याशी बसून तुम्ही काय करा, तर चर्चा करा आणि त्याच्यातून मार्ग काढा. या ठिकाणी हनन्या आणि सफीरासने कुठल्याही प्रकारचा मार्ग काढलेला नाही. आणि प्रभूच्या आत्म्याशी तुम्ही लबाडी करण्याचा म्हणजे पवित्र आत्म्याशी तुम्ही पवित्र आत्म्याची परीक्षा बघण्यासाठी तुम्ही एक विचार, एक मत केलेलं आहे का, असं पेत्र त्यांना विचारत आहे. आणि हा प्रश्न विचारताच जे तिच्या नवऱ्याला पुरून आले होते त्यांच्या पायाची माती अजूनही पडलेली नाही. आणि म्हणून पेत्र तिला म्हणत आहे की ते तुलाही उचलून काय करतील, बाहेर घेऊन जातील. पवित्र आत्मा आज्ञा पालन न करणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये, त्याचबरोबर देवाच्या वचनाशी, व्यवस्थेशी वेगळे असणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये तितकंसं कार्य करत नाही. कारण पवित्र आत्म्याला जे लोक देवाच्या वचनामध्ये, देवाच्या राज्यामध्ये आणि विशेष करून व्यवस्थेमध्ये राहतात असे लोक देवाला आवडतात. आणि मग त्या लोकांच्यासाठी पवित्र आत्मा ज्यांच्यावर दृष्टी टाकत आहे, देव ज्यांना आकर्षित करत आहे, त्या लोकांमध्येच पवित्र आत्मा काय करत आहे, कार्य करत आहे. सहजासहजी कुठल्याही व्यक्तीमध्ये असं कार्य होत नाही. आपल्याला जर वाटत आहे की देवाने माझ्यावर दृष्टी टाकावे, देवाने मला दिलेलं पाचारण, हे त्यांना एक दिलेला वेगळा अनुभव होता. कारण हनन्या सफीरास हे दोघंही नवीन आहेत आणि नवीन पद्धतीनं ते काय करत आहेत, देवाकडे आलेले आहेत. लोकांची कृती बघून, लोकांचं अर्पण देण्याची पद्धत बघून त्यांनाही वाटत आहे की आम्ही काहीतरी देवाला द्यावं, पण ते देत असताना त्यांचं समर्पण अजून पूर्ण नाही, त्यांचा विश्वास अजून पक्का नाही. आणि त्यामुळं त्यांच्या मनामध्ये काय झालेलं आहे, ही भुरळ पडलेली आहे, काळजी पडलेली आहे, विशेष म्हणजे संसाराची चिंता आलेली आहे. आणि जेव्हा आपण देवाच्या राज्यात पेरणी करायला जातो त्यावेळेस बऱ्याच वेळेला लोक विचार करतात की मी एवढा दशांश काढलाय, परंतु माझ्या कुटुंबाला कमी पडेल काय, माझ्या लेकरांना कमी पडेल काय, माझ्या लेकरांच्या जीवनात काही अडचणी येतील तर त्याला ते पुरेल का, मी हा दशांश आज जर सगळा दिला किंवा मी अर्पण जर सगळं देवाच्या राज्यात नेऊन दिलं तर काही दिवसांनी दुसरा पगार येईपर्यंत काय माझ्या कुटुंबाला अडचणी येतील का, नाही येणार. कारण का, ज्यावेळेस आपण देवाच्या राज्यात संतोषानं देणारा जसा देवाला आवडतो तसं त्याचं देणं स्वर्गीय राज्यामध्ये नमूद केलेलं आहे. आणि त्याची संपूर्ण भरपाई परमेश्वर स्वर्गाची सर्व दारं आणि कपाटं उघडून तो त्या व्यक्तीला पुरवत आहे. त्यामुळे आपला विश्वास देवावर स्थिर असायला पाहिजे की मी ज्या अर्थी पेरणी केलेली आहे त्याच्या दुप्पट
परमेश्वर मला देणार आहे. प्रभू म्हणत आहे की 60 पट, 100 पट, 30 पट असं फळ येणार आहे, परंतु परमेश्वर हजारो पटीनं परत देणारा परमेश्वर आहे. इयोबाला विश्वासानं त्या ठिकाणी काय केलेलं आहे, इयोबाचं पूर्णपणे संपूर्ण संपत्ती निघून गेली, पण इयोबाचा विश्वास स्थिर राहिला. ज्यावेळेस आपण विश्वास स्थिर ठेवतो, इयोब म्हणत आहे, इयोबाचा 2 अध्याय आणि वचन 10 मध्ये की देवाने आनंद दिला, देवाने सुख दिलं त्यावेळेस घेतलं, मग दुःख दिलं ते घेऊ नये का मी. पत्नी म्हणत आहे की हे सत्व आता सोड, तुझ्या देवाला सोड आणि तू काय कर, मरून जा. परंतु इयोब विश्वास ठेवत आहे की ज्या देवानं मला हे संपूर्ण जीवन, संपूर्ण आयुष्यामध्ये सुखी आणि समाधानी ठेवलं, तो देव माझ्या येणाऱ्या या सर्व संकटातून आत्तापर्यंत मला उत्तम जीवन दिलं, आत्तापर्यंत मला उत्तम लेकरं दिली, उत्तम राज्य दिलं, उत्तम घर दिलं, उत्तम मेंढरं दिली, उत्तम जमिनी दिल्या, उत्तम शेती दिली, उत्तम राजमहल दिला. आणि त्याच प्रभूनं जर ते काही क्षणासाठी परत घेतलंय तर तो देणारा, दुपटीनं देणारा परमेश्वर आहे. आणि त्यावेळेस इयोबाचा हा विश्वास त्याला शेवटच्या क्षणामध्ये उपयोगात आला. त्या विश्वासाला बघून त्याच्या ज्या विश्वासाची पारख झाली आणि त्यावेळेस त्याला 1 नाही 2 नाही तर 7च्या 70 पट परत मिळालेला आहे. आपला विश्वास हा खात्रीने आपल्या येणाऱ्या जीवनासाठी आशीर्वादित घडत असतो, परंतु आपला विश्वास आपण बऱ्याच वेळेला, विशेष म्हणजे काटे आणि कुसांमध्ये तो भरकटलेला असतो. कारण बीज पेरणाऱ्यांनी जेव्हा बीज पेरले तेव्हा ते काटे आणि कुसळांमध्ये पडले आणि त्यांनी त्याची वाढ रोखली. संसाराची काळजी आणि चिंता अशीच आहे जी आपल्याला काय करते, वाढ होण्यापासून थांबवते. याचा अर्थ असा नाही की आपण संसार करायचा नाही किंवा संसारामधून दूर राहायचं नाही. संसार करणं, ज्याला संसार दिलाय, प्रभू म्हणतो की या सर्व गोष्टींच्या आधी तुझा संसार, तुझं कुटुंब, तुझं वैवाहिक जीवन आधी प्रायोरिटी देऊन ते सांभाळायचं आहे आणि मग बाकीच्या गोष्टींना महत्त्व द्यायचं आहे. आणि हे सगळं आपण करत असताना त्यांनी अर्पण आणलं अनन्या सफिरसने, परंतु पुन्हा एकदा त्यांच्या मनामध्ये संसाराची काळजी लागलेली आहे. आणि या संसाराच्या आणि काळजी चिंतांमध्ये त्यांचं मन पुन्हा द्विधावस्थेमध्ये अडकल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या मनामध्ये शंका आलेली आहे. आणि या शंकेचा आत्मा कधीही देवाच्या जवळ माणसाला येऊ देत नाही. शंकेचा आत्मा तुम्हाला आणि मला देवापासून दूर करतो. संशयाचा आत्मा आपल्यामध्ये देवाबरोबर विभक्ती आणतो. आणि म्हणून उत्पत्तीमध्ये काय झालेलं आहे, ज्यावेळेस सैतानं दाखवलं की हे फळ खूप सुंदर आहे आणि त्यावेळेस त्या दिसण्यामध्ये, त्या डोळ्यांच्या मुहामध्ये हवा अडकलेली आहे आणि मग ती गोंधळलेली आहे. परंतु त्या गोंधळलेल्या अवस्थेत नाही तिनं आदामाला हाक मारली, नाही तिनं देवाला हाक मारली, परंतु तिने स्वतःचा तो निर्णय घेऊन त्या गोंधळलेल्या अवस्थेमध्ये ते फळ खाल्लं आणि त्या पापाची शिक्षा पूर्णपणे पसरलेली आहे. आपला एक निर्णय जर चुकला तर आपल्या जीवनामध्ये बरेचसे निर्णय, बरेचशा योजना भरकटत असतात आणि ते होऊ नये म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये आपण देवाचा निर्णय घेणं, देवाशी बोलणं, पवित्र आत्म्याशी एक विचाराने आणि एक आत्म्याने राहणं हे खूप गरजेचं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी पुढे म्हणताय की तेव्हा लगेच तिने त्यांच्या पायाजवळ पडून प्राण सोडला आणि तरुणांनी आत येऊन तिला पुरले, मेलेले पाहिले व बाहेर नेऊन तिच्या नवऱ्याजवळ पुरले. जी चूक नवऱ्यानं केली, जी चूक नवऱ्यानं होकारार्थी दिली होती की हो एवढ्यालाच जमीन विकलेली आहे, तेच शब्द त्या ठिकाणी तिने सांगितलेले आहेत. परंतु त्याच वेळेस जर पत्नी म्हणाली असते की याजक क्षमा करा, आमच्याकडून चूक झालेली आहे आणि मी ती कबूल करते आणि माझे जे काही जमिनीचे पैसे आहेत ते मी थोडेफार राखून ठेवले आहेत माझ्या संसारासाठी आणि मी एवढेच अर्पण करत आहे, तर त्यावेळेस पवित्र आत्म्यानं याजकांनी तिला क्षमा केली असती. आपले जे काही विचार आहेत, आपल्या ज्या काही भावना आहेत, आपल्या ज्या काही गोष्टी मनामध्ये असतात त्या गोष्टींबद्दल स्वतः निर्णय घेत बसण्यापेक्षा आपण देवाशी बोलणं, पवित्र आत्म्याशी एक होणं, पवित्र आत्म्याच्या निर्णयावर ठाम राहणं खूप गरजेचं आहे. आणि मी आशा करते की येणाऱ्या दिवसामध्ये आपण प्रत्येकजण आजपासून आपण जे अनन्या सफिरसच्या जीवनामधून पाहिलं की ते एक अपयशी कुटुंब ठरलं. अपयशी कुटुंब म्हणजे काय, देवाच्या जीवनामध्ये देवाकडून त्यांनाही मिळालेली एक सीख होती, पण ती सीख जी आहे, जी धडा जो आहे तो टिकवून ठेवायला, म्हणजे पुन्हा मी अशी चूक करणारच नाही अशी संधी मिळालीच नाही, कारण दोघांचाही त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. आणि म्हणून आपल्याला आपला नाही आत्मिक, नाही शारीरिक, नाही आध्यात्मिक कुठलाही मृत्यू करून घ्यायचा नाही. देवाच्या राज्यामध्ये, आत्मिक जगामध्ये आपल्याला उत्तम ती पेरणी करायची आहे, कारण आपण जे काही या पृथ्वीवर करतो ते स्वर्गात पूर्ण होत आहे. कारण वचन काय सांगत आहे की जे तुम्ही पृथ्वीवर उघडता ते स्वर्गात उघडलं जाईल, जे पृथ्वीवर बंद करता ते पृथ्वीवर बंद केल्या जाईल. जे काही आपण
पृथ्वीवर पेरले त्याची योजना देव स्वर्गामध्ये करून ती पूर्णत्वास आणत आहे. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आज्ञाधारकपणा, देवाशी बोलणं, पवित्र आत्म्याशी एक विचार किंवा संगनमत असणं खूप गरजेचं आहे. त्यावेळेस आपलं आध्यात्मिक जीवन पापापासून दूर राहून प्रत्येक वेळेस देवाच्या जीवनाशी, देवाच्या योजनेशी आणि पवित्र आत्म्याशी एक होत आहे. आणि अशा वेळेस आपण जगातल्या सर्व वाईट गोष्टी आणि पापापासून दूर राहत आहोत. या सर्व विचारांसाठी देवाला धन्यवाद. मी आशा करत आहे की तुम्हाला हे वचन समजलेलं आहे आणि ही वेळ आपण प्रभूच्या हातामध्ये देऊ. आपण प्रार्थना करू. स्तुती धन्यवाद करत आहे माझे जिवंत देवा, प्रभू परमेश्वर पिता, तुम्हाला अधिक आणि अधिक उंच करत आहे. माझ्या स्वर्गीय राजा सुंदर अशा जीवनासाठी पवित्र पिता आम्ही तुम्हाला धन्यवाद करतो. परमेश्वर पिता, तुम्ही आम्हाला हनन्या आणि सफिरास यांच्या जीवनाच्या द्वारे तुम्ही दाखवून दिलं की आम्ही आमचं अर्पण मंदिरात घेऊन आल्यावर आमचे विचार, आमचं मन आणि आमची बुद्धी ही नेहमी पवित्र आत्म्यासोबत एक विचाराची आणि संगनमत असायला पाहिजे. परमेश्वर पिता, आम्ही तुम्हाला सोडून, पवित्र आत्म्याला सोडून आणि विशेष म्हणजे तुमच्या वचनाला सोडून आम्ही जीवन जगू नये. आम्ही नवीन असो, जुने असो, मुळावलेले असो किंवा नव्यानं ख्रिस्तामध्ये आलेलो असो, परमेश्वर पिता आम्ही एकच की प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आणि त्यामध्ये स्थिर होणारे असायला हवं. असं जीवन प्रभू तुम्ही आम्हाला देव करा. आणि परमेश्वर पिता, इथून पुढं आमच्या जीवनामध्ये आम्ही जे काही करू, जे काही पेरणी करू, जे काही कार्य करू तुमच्या मंडळीमध्ये, भवनामध्ये आणि आमच्या स्वतःच्या कुटुंबामध्ये, या सर्व योजना प्रभू तुमच्या इच्छेनुसार पूर्ण होऊ दे अशी मी तुम्हाला आग्रहाची विनंती करत आहे. पाहणाऱ्या माझ्या सर्व बंधू भगिनींना तुम्ही आशीर्वादित करा. त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वर पिता आजपर्यंत देण्याच्या योजनेमधून जर काही समस्या, संकट येत असतील, काही मनामध्ये शंका असतील, तर परमेश्वर पिता आजच तुम्ही त्यांच्या मनाची भेट घ्या. आजच प्रभू तुम्ही त्यांच्याबरोबर बोला आणि प्रभू त्यांचा आत्मा पवित्र आत्म्याशी एक होऊ दे. पवित्र आत्मा त्यांच्याबरोबर तुम्ही भेट घ्या. तुम्ही बोला पवित्र पिता आणि तुम्ही कार्य करा. प्रभू ती लेकरं वाया जाऊ देऊ नका. तुमच्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्यांच्या जीवनामध्ये कार्यरत होते. सर्व आदर, मान, महिमा, गौरव प्रभू तुम्हाला देते. आम्हा प्रत्येकाचं जीवन, शरीर, प्राण, आत्मा तुमच्या स्वाधीन करून प्रभू येशूच्या प्रिय नावात प्रार्थना मागते म्हणून तुम्ही ऐका स्वर्गीय पिता. आमेन.